नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा विषय समाजशास्त्राचा द्वितीय घटक चाचणीचा पेपर पाहतोय. मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. हा सराव पेपर आहे, तुमच्या सिलेबसवर आधारित पेपर आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून असे प्रश्न जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी विचारले गेले तर त्याची उत्तरे तुम्हाला सहज लिहिता येतील. चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया पहिला प्रश्न. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. पहिला आहे सर्वसाधारण महासागराची पाण्याची क्षारता टिंबटिंब असते. तर उत्तर होईल मित्रांनो, सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता 35% असते. दुसरा आहे टिंबटिंब हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्तच्या काळात भारतात आला. उत्तर फहियान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्तच्या काळात भारतात आला. बघूया तिसरं. मौर्य साम्राज्याची राजधानी टिंबटिंब येथे होती. उत्तर मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलिपुत्र येथे होती. चौथा आहे सम्राट अशोकाने स्वतः टिंबटिंब धर्माचा स्वीकार केला. उत्तर सम्राट अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पाचवा आहे गाळाच्या खडकाला टिंबटिंब खडक असेही म्हणतात. उत्तर गाळाच्या खडकाला स्तरित खडक असेही म्हणतात. प्रश्न 2. योग्य जोड्या लावा. बघा, योग्य जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. पहिला आहे अशोक सम्राट, याची जोडी मित्रांनो मगधचा सम्राट होता तो. दुसरं आहे मॅग्नेथिनस, तो आहे सेल्युकस निकेटरचा राजदूत. तिसरा आहे सम्राट अलेक्झांडर, त्याचा उत्तर येईल मित्रांनो ग्रीकचा सम्राट. चौथा आहे धनानंद, त्याचा पर्याय येईल नंदराजा. पाचवा आहे प्युनस खडक, त्याचं उत्तर येईल अग्निजन्य खडक. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 3. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या. उत्तर सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये सिकंदराच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. दुसरा आहे जनपद म्हणजे काय. तर उत्तर होईल जनपद म्हणजे छोटी छोटी राज्य होय. प्रश्न तिसरा आहे खडक म्हणजे काय. उत्तर भूपृष्ठावर तसेच त्या खालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. प्रश्न चौथा. जीवाश्म कशाला म्हणतात. उत्तर गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व कालांतराने घट्ट होतात, त्यांना जीवाश्म असे म्हणतात. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 4. कारणे लिहा. पहिलं आहे महासागराचे पाणी खारट का होते. उत्तर महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होऊन क्षाराचे प्रमाण वाढत असते. या सर्व गोष्टींमुळे महासागराचे पाणी खारट होते. प्रश्न 2. सम्राट अशोकने कधी युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. उत्तर कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोकने कधी युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. होय पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 5. टिपा लिहा. पहिलं रूपांतरित खडक. पृथ्वीवर ज्वालामुखी उद्रेक व इतर भू हालचाली घडत असतात. त्या घडत असताना अग्निजन्य खडक व स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेत जातात. परिणामी खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडक स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते, म्हणजेच खडकांचे रूपांतरण होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. आणि दुसरे मित्रांनो महेंद्रवर्मन. तर महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला. तो स्वतः नाटककार होता. महेंद्रवर्मन याचा मुलगा नरसिंहवर्मन याने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावून त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील रथमंदिरे खोदवली गेली. ही रथमंदिरे प्रचंड पाषाणात खोदलेली आहे. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. बरेच विद्यार्थी व्हिडिओज पाहतात मित्रांनो, पण लाईक शेअर कमेंट करत नाही. ते अगदी फुकट आहे. त्यामुळे सबस्क्राईब, लाईक शेअर कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.